नमस्कार दर्शक हो, आपण आता आहोत वेंगुर्ला तालुक्यातील खवणे या गावामध्ये। दर्शक हो, एका बाजूला माझ्या पाहाल तर समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला खाडी आहे आणि याच खाडीमध्ये कायाकिंगचा आनंद घेण्यासाठी काही पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत। त्या पर्यटकांशी आपण चर्चा करूया, नेमकं कसं वाटलं त्यांना जाणून घेऊया। दादा काय सांगाल, कायाकिंग करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आला होतात, कसा नेमका अनुभव होता? कायाकिंग मी स्वतः सुशील निब्रे ओरोसरून आलो आहे आणि आपल्या सिंधुदुर्गात एवढं चांगलं पर्यटन तिथे आहे ते एकदा बघावं यासाठी खवणे कायाकिंगला भेट दिली। कायाकिंगला भेट देत असतानाच मी आतमध्ये बोटीने प्रवास केला, त्यावेळी बरेच कांदळवन आपल्याला इथे पाहायला मिळाले। अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरण आपल्या या सिंधुदुर्गात आहे, ते आपण टिकवण्याचा इथल्या खवणेवासियांनी प्रयत्न केला, तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। त्यामुळे अतिशय सुंदर वाटलं, गोव्यापेक्षा सुंदर आपलं हे सुंदर कोकण आहे आणि त्या कोकणात येऊन मी पहिल्यांदाच इथे येऊन सफारी केली, खूप छान वाटलं। बरं, तोच प्रश्न मी तुम्हाला आता पुन्हा विचारतोय। अनेक पर्यटक आहेत मुंबई किंवा पुण्याहून कोल्हापूरहून थेट गोवा गाठतात, पण त्याच्यापेक्षा कितीतरी सुंदर असं पर्यटन आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, कोकणात आहे। अशा पर्यटकांना काय आवाहन करा? आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे अतिशय नयनरम्य म्हणायला लागेल। हा कोकण किनारा जो सागरी किनारा आपल्या इथे लाभला आहे, त्या सागरी किनाऱ्यावर आपण गोवा इतर ठिकाणी जातो, पण आपल्या ठिकाणी म्हणजेच सिंधुदुर्गातले वासी सिंधुदुर्गामध्ये येऊन आपल्या ठिकाणी काय आहे हे इतर जगाला पण कळण्यासाठी इथे येऊन पर्यटन करावं अशी मी सर्व पर्यटकांना विनंती करतो। बरं दादा, अगदी शेवटचा प्रश्न आहे, प्रशासनाला या निमित्तानं काय आवाहन कराल? या ठिकाणी एवढं चांगली पर्यटनाची सुविधा आहे, पण अजून काही सुविधा आहेत, काही सोयी आहेत, त्या अपेक्षित आहेत, काय वाटतं तुम्हाला? इथे पर्यटकांनी आपलं काम चोख केलेलं आहे। या ठिकाणी पर्यटन स्थळ असताना इथे कायाकिंग अतिशय सुंदर स्थिती होते, इथे त्यांचे गाईड आम्हाला सुंदर मार्गदर्शन करतायत, सुंदर योजना आहे इथे। मात्र इथं आल्यानंतर थोडंफार जे स्वच्छतागृह महिलांसाठी जे इथे पाहिजे तर त्याचा थोडा अभाव वाटतो आहे। ते थोडं पालकमंत्र्यांनी किंवा शासनाने याकडे लक्ष देऊन ही सुविधा नक्कीच पुरवावी अशी मी विनंती करतो शासनाला। धन्यवाद सर, आपला वेळ आम्हाला दिल्याबद्दल। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर पर्यटक जे आहेत खवणे गावात येत असतात, परंतु काही सोयीसुविधांचा अभाव आहे, त्यामुळे पर्यटकांची सुद्धा कुठेतरी गैरसोय होते। त्यामुळे कुठेतरी या सोयीसुविधांकडे लक्ष द्यावं असं आवाहन या पर्यटकांनी प्रशासनाकडे केलं आहे। आबा खवणेकरसह चिन्मय खुगळे, सिंधुदर्पण, खवणे।